टीम कॅप्टन बेतेरीन ऑलराऊंडर बॉलिंग मार पहिले ओव्हर हाताळताना आणि त्याच्या विरुद्धामध्ये बॅट्समन आहे अमित. पहिला चेंडू डिलिव्हर केला. लाजवाब लाईन अँड लेंथ ओळखला जातो सचिन काटकर. अजून यमाने आठवते भालचंद्र चषक ती नाईटची मॅच श्रीकृष्ण दिवा विरुद्ध. व्हॉट अ मॅच यार. फक्त 27 धावांचा माप्पा कवन पण काय मॅच मात्र फायनल छान छान लावले होते. 2020-21 तो कदाचित फायनलचा मॅच अजून आमच्या लक्षात आहे. ओळूने 8 मॅचेस जिंकले तर श्रीकृष्ण दिवानं. लवली टप्पा पण घेतल्यानं स्विंग इन द मिस टप्पा गुण पडल्यानंतर स्पीड झाल्यानंतर सरळ जातो विकेटच्या पाठीमध्ये 10 मात्र मिळत नाही. व्हॉट अ लवली बॉलिंग आणि तिथे काय स्पेल टाकला होता सचिन काटकरने. ही डिक्लेअर प्लेअर ऑफ द सिरीज. टुर्नामेंट मध्ये सचिन काटकर राहिलाय. भालचंद्र चषक यतीन भोईर वैभव भोईर प्रेझेंटेड आपल्या वडिलांच्या नावाने ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या सचिन काटकरने ऍज बॉलर म्हणून. सेमी फायनल मध्ये ते घातक स्पेल त्याच्या जोरावर मध्ये घेऊन होता मोठा केदा मालिका वीर. राईट मोर द विकेट टप्पा पडल्यानंतर व्हॉट अ लवली बॉलिंग आहे. ही फिगर मात्र त्या भालचंद्र चषकामध्ये मोठा किताब मिळवून दिला होता सचिन काटकरला. त्याच्या प्रत्येक लगातार 3 चेंडू डॉट. काय स्पेल. 21 धाव नाही. खातं खोलायचं बाकी. गेट टू द मार्क बॅट्समॅन. पॉइंट खडा केले. पॉइंट कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. बॅकफुट वर जाताना स्क्वेअर कट. फक्त एक अपेस शॉट टप्पामध्ये रायझिंग झाला. फक्त एक सिंगल आली चौथ्या चेंडूवर. खातं खोडलं जातं. अर्थातच गावदेव कोळशे 2 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर अक्षरशः मात्र दहशत निर्माण करण्यात टाकताना सचिन काटकर. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा या टीमचं नाव टॉस जिंकल्यानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले. अर्थातच ठाणे विभागातील गावदेव कोळशेत अमित आणि त्याच्या समेत पंकज प्रणय. बॅकफुट वर गेला. जागा बने शॉट ऑन पूल केला. काऊकोंच्या ठिंगे तैनात. प्रोडक्शन करता सिंगल मात्र घेतलीये. दुसरे धावचा प्रश्नच नाही. फक्त 2 धावा. 5 चेंडू टाकले. पहिले 3 चेंडू डॉट. चौथा चेंडू अपीस केला. बॅकफुट वर गेला. स्केअर केला. स्क्वेअर कट करता सिंगल घेतली. 2 विचार केला अमर 1 वर आणि पहिल्या चेंडूवर पंकजनं काढली सिंगल. 2 धावा 5 चेंडू. व्हॉट अ लवली बॉलिंग आणि सचिन काटकर. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा घातक गोलंदाज. प्रत्यालय द बेस्ट ऑलराउंडर द टीम. द बॉलिंग मात्र डावखोऱ्या हाताचा बॅट्समन मात्र स्ट्राईक वरती प्रणय. चांगला फटका दिशा दिले डिस्पेलेकच्या ठिकाणी परंतु वाईट इज बिस्वेकच्या वरून अक्षरशः आज मंत्रमुग्ध गेले आमच्या मनोज पाटील. त्याचबरोबर बाबू शाह हे दिग्गज समालोचक ज्येष्ठ समालोचक खरे आणि रंगत आली. काल आयुष पाटील फ्रॉम द घनसोलीने चांगल्या बाणीव मध्ये मंत्रमुग्ध गेले होतं. धाव संख्या मात्र लागते. पहिले ओचे झाली समाप्ती. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस फ्रॉम अद्वैत 11 केसीसी अंबापाडा. सचिन काटकर सुपर बॉलिंग. फक्त केवळ 4 धावा. 2 ओव्हरचा स्पीडअप करा. जिंकेल तो लगेच श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध तिसऱ्या फेरीमध्ये आणि तिसरा टीम मात्र सुपर 3 मध्ये जाताना दिसेल. बिग मॅच ठाणे विभाग विरुद्ध मुंबई विभाग अशी चाललेली ही चकमक. पहिलं मुंबई विभागात सचिन काटकर अंबापाडा करून येताना केवळ 4 धावा खर्च करतोय. आता स्ट्राईक वरती अमित. गावदेव कोळशेतकडून बॅटिंग करताना आघाडीवीर. आता बॉलिंग मार्कवर प्रशांत म्हात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. सुरेख असा झेल मात्र पकडला. केली ते झाली बॅट्समॅनची समाप्त. बॅट्समॅन अमित गॉन. गुडलँड टप्प्यामध्ये चेंडू बॅकफुट जाताना स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न परंतु टॉपेज लागले गेले. तिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षण लाजवाब येताना पहिली विकेट हाती लागली. अर्थात प्रशांत म्हात्रेला ही किमती विकेट. आघाडे वीर अमितला पाठवलं तंबूच्या असला. 1 गडी बाद 4. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा हा टीम मात्र खेळताना पण पाहतोय. फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानं कॅप्टनने 2 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हर अतिशय कुशलतेने टाकलं. सटीक लाईन लेंथ वर आपल्या नावाला लौकिकाला साजेसं ओढ टाकला सचिन काटकरने. आठवणीत भालचंद्र चषक नाईटची मॅच ते फायनल तो स्पेल लाजवाब होता सचिन काटकर. मंगेश वैती कडक
कल्पेश माहुलकर किती फौज होती त्या मॅच मध्ये, परंतु बीट केलं श्रीकृष्ण दिवाने. अफलातून गंगा इंगोले याचा तो स्पेल. सिद्धेश कोळी त्याच्यानंतर त्याचे 2 षटक. बाकीचे तमाम मास्टर माइंड न केलं. अनिकेतनं दॅट इज अ लवली फिनिशर म्हणून तो ओट टाकताना केवळ 18 वर उद्ध्वस्त. माहुलगाव 11 बॅकफुट वाजन जागा लावून द कार्पेट दुर्वल सचिन काटकर येईल फील करे तोपर्यंत 2 धाव मत अर्जित केल्या. 2 धावसंख्या पुढे जाते. पहिल्यांदा बॅटिंग करताना गावदेव कौलशेत सावरती. सावर 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. 2 ओव्हरची मॅच. पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केली प्रशांत म्हात्रेने. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा कडून प्रशांत म्हात्रे बॉलिंग मार्क पर. 4 चेंडूचा खेळ बाकी. आता समोर आहे गावदेवी कोलशेत साईराज. सबमर्डन डिलिव्हरी टप्पा मध्ये चेंडू लो राहिला. विकेटच्या पाठीमागे जोपर्यंत चेंडू गेला तोपर्यंत 1 धाव मात्र घेतली. वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळतील. सोनं ऍड केल्यानंतर गावदेव कोलशेत मध्ये पुढे सरकले जाऊन पोहोचते 8 वर. 8 फॉर 1 विकेट. विकेट इज बॅक इन द पेवेलियन. अमित ही सफलता मात्र प्रशांत म्हात्रेने पहिल्या चेंडूवर या शेवटचा ओव्हर हाताळताना आपल्या नावे केली. लपडा चषक 2025 पावसाळी रबर क्रिकेट. यतीन भोईर विजेंद्र भोईर आणि गावदेवी 11 जोगाव याच्या संयुक्तरित्या सालाबद्दल या वर्षी मात्र सुरेख असं शानदार आयोजन. टप्पा पडल्यानंतर चेंडून बाहेर काढलं होतं प्रशांत बदल. सुरेख असं गॅदर केलं फॉलो थ्रू मध्ये जाता. धाव मात्र मिळत नाहीये. आता फक्त पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. एक धमाकाची अपेक्षा आहे कुठेतरी मॅच मध्ये रंगत पडण्यासाठी. स्ट्रोक तर चांगला आहे. एक्स्ट्रा खबर वरून व्हॉट अ फटका. जस्ट लाईक द सौरभ गांगुली. दादा प्रमाणे स्ट्रोक मारला इनसाइड आउट लॉप ओव्हर द वन डिश लॉंग ऑफ. छरान कडक स्ट्रोक बॅट मधून आला. अर्थातच शेवटच्या 1 चेंडू आणि 3 याच फलंदाजाने बॅटरने ती जादू केली. षटकार त्याच बॅटरने मात्र जादू दाखवणार. नाव आहे बॅट्समनचा प्रणय. लाजवाब फटका प्रणयच्या बॅट मधून. पहिली मॅच काढली. दुसरी मॅच एक आकार देताना कोलशेत गावदेवीला बॅकफुटवर सुरेख चेंडू स्पीड मात्र धारण केलं. अतिशय प्रचंड वेगाने गुडलँड टप्प्यांवर गेल्या सरळ विसावला चेंडू विकेटच्या हातामध्ये. धाव मात्र मिळत नाहीये. या इनिंगचा शेवटचा बॉल समोर आहे गावदेवी कोलशेत कडून ज्याने षटकार मारला आणि धावसंख्या पोहोचवली 14 वर. षटकार आला तर मॅच मध्ये वेगळं रूप येईल. पुढे सरसावले डान्सिंग ऑन द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक दूर वरून जोपर्यंत मिड विकेट क्षेत्ररक्षण फील करे. सिंगल घेतली. वेकी करेल हातामध्ये प्रयत्न दूर होता परंतु पोहोचलाय बॅट्समन साईराज. 2 धाव मिळतील. स्कोर पोहोचलाय 16 वर. 17 टार्गेट. 17 धावांचं टार्गेट. चला पटापट उतरायला लागेल आणि जो क्षेत्ररक्षण केलेला संघ जाईल पटापट आणि त्याच्या आघाडीचे मात्र 2 फलंदाज लगेचच पाठवेल खेळपट्टीवर अशी अपेक्षा आहे. कराब्याकडून मिलन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी चेंडू. आम्हाला पुरस्कार त्या मिलन पाटील खूप आभारी आहोत. येस बक्षीस समारोहासाठी ते उपस्थित राहणार आहे. प्रणय पाटील फ्रॉम कराबे यांच्याकडून संपूर्ण या स्पर्धेचे चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. आणि ट्रॉफीज पाहिला दर्शन भोईर हरचंद भोईर यांच्या सुपुत्र आपल्या नाव वडिलांच्या नावाने संपूर्ण जे ट्रॉफीज आहेत 1, 2, 3 प्लेयर ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅटर, बॉलर अँड फिल्डर दर्शन हर्षेंद्र भोईर, माजी नगरसेवक, पाणी आणि चहाची चोख व्यवस्था नितीन भोईर, त्याचबरोबर जेवणाची उत्तम व्यवस्था जलगती गोलंदाज हिमांशु पाटील, त्याचबरोबर अभिषेक भोईर यांच्याकडून बॉल ही पुरवण्यात आलेले आहे. त्यांचे मनपूर्वक आम्ही त्याचबरोबर हिमांशु पाटीलकर चौक जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लपडा चषक 2005 चे योगदान हे दानशूर व्यक्तीनं हातभार लावलाय आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडण्याचा खूप मात्र आम्हाला इथे सेवा पुरवल्याबद्दल त्यांच्या मनापासून आम्ही आभार. झाला 17 धावांचं टार्गेट. स्पीडअप करा. बॉल पुरवला जातोय. लढत पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये जिंकणार संघ श्रीकृष्ण दिवा विरुद्ध 2 हात करेल याची दक्षता घ्या. पहिला जर टीम पाहिला काल अशोक कुमार एलिमन तुर्बेने आपला टीम सुपर 3 मध्ये सुंदर प्रदर्शन करताना इंटर केला होता. तदनंतर
एकवेर ऐरोली कोलेवाडा हा टीम दुसरा सुपर 3 मध्ये पोहोचताना पाहिला. अजूनही याच्या नंतर मात्र तिसरा टीम आपल्या टेन, पण ही लढत खूप महत्वाचं पण आहे. जिंकणार संघ श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध केले तर स्पीडअप करा. सचिन काटकर प्लीज स्ट्राईक जेवढ्या लवकर होईल आणि फिल्डिंग करणार शत्रक्षण लवकरात लवकर फिल्डिंग सजवेल अशी अपेक्षा. ठाणा विभाग मुंबई विभाग मध्ये चाललेली चकमक औचित्य आहे. लफडा चषक 2025 सुंदर शानदार दमदार आणि बहारदार पावसाळी डबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटेला आणली गेलेली आहे. आज फायनलचे दिवस आणि 3 मॅचेस फक्त आहेत ही स्पर्धा मात्र पूर्ण होण्यासाठी. 70 टू विन 12 चेंडू आणि 17 धावा. जाऊया पाहूया खेळ मैदानाच्या आत. बॅट्समन आणि स्वतः बेस्ट ऑलराउंडर ऑफ द टेनिस क्रिकेटला विश्वातला सचिन काटकर. स्पेल 4 धावा फक्त दिल्या पहिल्या ओव्हर हाताळताना सट्टिक लाईन लेमत. आता 17 धावांची आवश्यकता स्ट्राईक वरती. त्याच्या विरोधामध्ये गावदेवी कोलशेत कडून बॉलिंग मार्कवर शहेबाज ऑन द बॉलिंग मार्क फ्रॉम द गावदेवी कोलशेत. समोर आहे सचिन काटकर बेस्ट ऑलराउंडर टेनिस क्रिकेटचं मोठं नाव. 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट स्क्वेअर ऑफ द पॉइंट कव्हर पॉइंट शॉट किक्स डीप एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शरीरच्या जबल कानफटावर मारण्याचा कॉन्फिडन्स स्ट्रोक. टायमिंग नव्हतं घुटमलत गेला. मिड विकेटला येतो शतरक्षण. सिंगल अर्जित केंद्र खातं खोडून देतो सचिन काटकर. नावी करतोय सिंगल खातं खोलताना 1-1. याच्या नंतर 11 चेंडू 16 धावा. आता स्ट्राईक वरती जय द स्ट्राईक. चला स्पीडअप करा. 40,000 पहिलं, 20,000 द्वितीय, 10,000 तृतीय. ही रकमे बरोबर अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी दर्शन हर्षन भुईर यांच्याकडून ट्रॉफी देण्यात येतील. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांक या राशी बरोबर या रकमे बरोबर. 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 मध्ये आता 16 धावा. ट्रॅक वर चेंडू बॅकफुट कडा लागली जरूर होती बॅटची. ठीक आहे ड्रॉप द कॅच. झेल सोडलाय. झेलला जीवदान. सुदैवी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु मना केलं. डॉट चेंडू. सुरेख चेंडू. टप्पा डाकॅरलेनचे चेंडू. शॉट ऑफ देऊन करण्याचा प्रयत्न. चेंडू राईज केलं. छेडछाड केली तर बॅकफुट वर जाताना बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे. यष्टीरक्षक चूक करताना झेल सोडतोय टाकतोय. 10 चेंडू 16 10 गंदे 16 रन. वेगवान चेंडू हलक्याचा सैरी खेळपट्टीवर उंच सपुंदा रायझिंग द बॉल. सुपर बॉलिंग बाय जय साठी सुरेख अशी साहेबाज. काय गोलंदाजी टाकतो यार. वेगवान गोलंदाजी. 3-4 पावलांचा स्टार्ट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर जय स्तब्ध ठेवलंय जयला. जोरदार मारण्याचा प्रयत्न मिस्टर सरळ जातो. मिड विकेटच्या ठिकाणी शतक झेल पेल लोटांगा गेल पण एक सिंगल मात्र रोखू शकले. 1 मात्र खातं खोळतोय. बस म्हणजे 4 चेंडू फक्त 2 धावा साहेबांनी खर्च केलाय. लक्ष आहे 17. आता व्हेरी डेंजरस मॅन क्रिकेट विश्वातला ज्याने नाव मात्र लौकिक केलंय. 4 बाजूने चर्चा करायला लावलाय सचिन काटकरने. 10 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी. बरोबर ना. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडू 2 चेंडू मात्रातून बाकी. लेफ्ट हँड सेबाल. ओ माय गॉड व्हॉट अ लवली बॉलिंग यार. रीड केलाय. मागणी केली होती सचिन काटकरने. स्क्वेअर लेगच्या अंपायरला नाकाम कोशिश जरूर होईल. गुडलँड टप्पा खाल्ल्या चेंडूला मात्र बाहेर काढण्याचा कटर बॉल बरोबर सुंगती विकेन. एक वाफारा सोडून गेला नाकाला आणि सचिनला मात्र स्तब्ध ठेवलं. पुन्हा जाते बॉलिंग मार. काय कडक बॉलिंग यार. सचिनने जे ओट टाकलं ना त्याच्या बरोबर पावला पाऊल शाबानं तोडीस तोड उत्तर दिलं. फक्त 2 धावा. मॅचची कडा. ड्रॉप द कॅच. प्रयत्न चांगला केला. फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली चांगली साहेबाच्या. समाप्ती फक्त 3 धावा. कडक ओव्हर. गावदेव कोलशेत साठी सेहबाजनं अतिशय देखणं ओट टाकलं. अवघ्या फक्त 3 धावा. येणारा 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये कंपल्सरी 14 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 14 रन. जिंकणारा संघाचा कॅप्टन लगेच येईल. टॉस घेईल श्रीकृष्ण विरुद्ध. जिंकेल तो जाईल सुपर 3 मध्ये. तिसरा संघ निश्चित होईल. पहिलं जादू केली कालच्या 7 चेंडू 7 षटकातून पहिला अर्धशतक नावी केला. अब तक 56. 17 चेंडू समोर गेला. 16 चेंडू समोर गेला आणि तिथे 56 धावा. एकमेव अर्धशतक लफडा चषक 2025 मध्ये कोहिनूर ऑफ द नेव्ही मुंबई भूषम उत्तम पाटील सर्वोत्तम खेळी. 100च्या वर धावा आतापर्यंत लागल्यात. 2022 ला तोच कोहिनूर आम्हाला पाहायला मिळाला होता.
त्यात कोहिनूरने तब्बल 107 धावा, त्यामध्ये 1 विकेट प्लेअर ऑफ द सिरीज. त्या दिशेने तोच खेळ मात्र 2025 चा राहिला कोहिनूरचा. गतवर्षी मात्र वेगळा होता प्लेअर ऑफ द सिरीज नेरूळचा राहुल म्हात्रे. आजचा या वर्षाचा 2025 चा प्लेअर ऑफ द सिरीज. पण मॅच अजून बाकी आहे. बॅक टू द क्रिकेट. 6 गेंद 14 रन, 6 चेंडू 14 धावा. निर्णायक ओट टाकण्यासाठी गावदेव कोळशेत करून आलाय. बॉलर कमल. कमल नाईस नेम. चर्चेमध्ये आहे कमल. फुलटॉस होती, खणून काढला आणि त्याला स्फोटकपणा देताना उडवला चेंडू. आला षटकार लांगा म्हणून क्लिअर करताना बॅट मधूनच्या जयच्या बॅट मधून टायमिंग बी मिसाल. चला झेल पकडल्याने झेलला बदललं. कॅप देण्यात येईल. षटकार कानीमध्ये ट्विस्ट. चांगला मात्र आता फटका आला जयच्या बॅट मधून. धावसंख्या जिथे 3 होती ते पोहोचवते 9 वरती. 17 धावांचं लक्ष. पहिला विचार केला तर 8 धावा अजून दूर. कडक स्ट्रोक आहे डाऊन द ग्राउंड. टप्पा काय करे, टप्पा घेतोय परंतु जातोय सरळ हातामध्ये. लांगाचा चांगला. ओ माय गॉड, दूर आहे का? दूर दूर. चूक झाली सचिन काटकर करून. काही पावलं माघारायला सटीक थ्रोने घात केला. सचिन परतला तंबूच्या आसऱ्याला. अद्वैत एलिमन केसीसी अंबापाडाला पहिला हादरा. सचिन बाद. पण सिंगलचं डबल मध्ये रूपांतर करताना सॅक्रिफाइस केलं. डेंजर एंडला धावला परंतु पावलं थोडेसे मागे राहिले. सटीक थ्रो दुर्दैवरित्या बाद होता. पहिला झटकाला अद्वैत एलिमन केसीसी अंबापाडाने. सचिन परतलाय. पहिली विकेट. स्कोर आहे 10 वर. याच्यानंतर चेंडू शिल्लक 4 मध्ये 7. 4 गेंदे 7. स्पीड अप जेवढ्या लवकर होईल तेवढ्या मैदानामध्ये मॅच चालू ठेवा. कारण अजून पाहिला तर अजून मॅच एक सेमीफायनल फायनल 3 मॅच सामने अजून बाकी आहेत मित्रांनो. 3 मॅच सामन्याचा खेळ अजून बाकी. जिंकणार संघ श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध प्री ट्रँगोलर साठी तो मॅच केलेल. येणारा चेंडू असतील बाकी. आता 4 मध्ये 7 बॉलिंग मार्क वर आले. कमाल. सांघिक विकेट इनेट क्रमांकावर आले 3 वर. तेजस जय चांगली फलंदाजी. बॅटिंग चांगली करताना बॅकफुट वाला आहे. अप्पी शॉट स्टिकरला लागतं. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. 17 धावसंख्येला उत्तर देताना 11 वर पोहोचले. अद्वैत एलिमन केसीसी अंबापाडा 11 फॉर 1 विकेट. सेकंड इनिंग प्रोग्रेस. आता 3 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. अशा दिलचस्प मूड मध्ये मॅचेस पाहिल्या आमच्या दर्शकांना. स्वागत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे जे जुळलेले आहेत पीटीसीच्या माध्यमातून. त्या प्रेक्षकांचे सरचे स्वागत आहे. लफडा चषक 2025 पावसाळी रबर बॉल स्पर्धा. नितीन भोईर विजेंद्र भोईर प्रेझेंटेड लफडा चषक 2025. तिथे मॅच मध्ये समीकरण 3 चेंडू आणि 6 धावा. समोर जेच्या विरुद्धामध्ये बॉलिंग टाकताना रायजिंग बॅट. व्हॉट अ शॉट. परंतु फटका सरळ गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. बॅटची उपरी किनारा. गोलंदाजी छान विचार करून कमलने संपूर्ण विचार केला. दोन्हीमध्ये कमल फुलतोय. कमल हसवतोय. आता कमल मात्र हसवायला लागलाय टीमला अर्थात गावदेवी कोळशेतला. कारण 2 चेंडू मध्ये 5 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट. पावसाळी मध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. आणि तिथेच एका बाजूला मुंबई विभागातील अद्वैत एलिमन केसीसी अंबापाडा. दुसऱ्या बाजूला ठाणे विभागातील गावदेवी कोळशेत. आता दूर आहे 2 चेंडू आणि 5. अंबापाडा टीमला बॅकफुटवर जाताना डाऊन द लेग साइड चूक झाली. बॉलिंग टाकताना आता कमल कडून एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा बॉल टाकायला लागेल. आता 2 मध्ये 4. 2 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. एक वेगळ्या स्थितीमध्ये हा चेंडू काय टाकेल. स्कीट टाकताना शॉर्ट आर्म ठेवून ठेवेल का एखादा मध्येच वाईट यावर टाकेल का स्लो वन डिलिव्हरी. टप्पा नंतर बाहेर काढेल काय. विविध चेंडू टाकण्याची क्षमता राखतो कमल. ते पाहिलं. षटकार आल्यानंतर त्याने सिंगलला झुंजवलं. त्याने अक्षरशः जागी ठेवले. 2 चेंडू आणि 5 धावा. फटका मारण्याचा जोरदार प्रयत्न केलाय पण थांबवले. स्वतःवर विश्वास आत्मविश्वास होतोय का. जिगर दाखवले. 1 चेंडू आणि 5. 1 चेंडू 5 अशी मॅच आणि अनिकेत चालू कर मॅच फिनिश केली. साई सागर अर्थात युनायटेड स्पोर्ट्स एरोलच्या विरुद्ध तो मॅच काढून दिला होता. 1 चेंडू आणि
4 धावा, नॉट 5, चुकारी चालेल. 1-4. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस. मॅच इथे काढून दिले बेहतरीन अंदाजामध्ये. कमाल ना कमाल फुलवलं. भारतामध्ये कमाल फुलतंय. इथे लफडा चषक 2025 न गावदेवी गोल्ड साठी कमाल ना कमाल फुलवलं, हसरं केलं. वेल्डन न गावदेवी. चला गावदेव गोल्ड प्लीज. हार्ड लक बॅड लक. अद्वैत इलेवन केसी जंबा पडा. इथला प्रवास इथून संपला. पण दूर